नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 18वी कविता जमा खर्च स्वातंत्र्याचा ही पाहणार आहोत. मी शेखर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, जमा खर्च स्वातंत्र्याचा ही जी कविता आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे. मंगेश केशव पाडगावकर असं त्यांचं नाव. त्यांचा जन्म 1929 मध्ये झाला आणि मृत्यू जो आहे तो 2015 मध्ये झालेला आहे. लेखकांचा जो परिचय आहे तर मंगेश केशव पाडगावकर यांना 1980 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा लेखसंग्रह जो आहे तर त्या लेखसंग्रहामध्ये मेघ आले मेघ भरून, माणसाच्या मनासाठी, मोरू, त्रिवेणी, स्नेहगाथा, जिप्सी, बोलगाणी, चांदोमामा, चिंतन, उदासबोध, राधा, सलाम हे काव्यसंग्रह आहे. तर त्यांचे जिप्सी आणि सलाम हे काव्यसंग्रह जे आहे ते विशेष असे प्रसिद्धीला आलेले आहे. हे आपण बघतो की जिप्सी, आपण गुगलला बऱ्याचशा गोष्टी सर्च करतो, जिप्सी आला म्हणजे मंगेश पाडगावकर हे नाव येतंच. तर आणि दुसरं आहे सलाम. तर ही जी कविता आहे जमा खर्च स्वातंत्र्याचा ही जी कविता आहे तर ती सलाम या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. म्हणजे ज्या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत ती कविता या संग्रहातून घेतलेली आहे. आपण पाहिलं की आज जवळजवळ 2020-21 सुरू झालेला आहे. 20 संपतंय, 21व्या वर्षाकडे 2021 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. जवळजवळ 73 ते 74 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले. पण एवढं होऊनही एवढ्या वर्षानंतर देखील म्हणजे आज जवळजवळ अवघे पाऊलचे वयोमान म्हटलं जातं. म्हणजे 75 वर्षाच्या जवळपास भारतीय स्वातंत्र्याला झाली, तरी देखील आपल्या देशाची जी स्थिती आहे ती स्थिती कशी आहे त्या स्थितीचं वर्णन जे आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण पाहतो एस मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला मूलभूत हक्क शिकवले जातात, मूलभूत कर्तव्य शिकवली जातात. पण हे जे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचा उपयोग जो आहे तो सर्व घेतात. पण आपला जो देश आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो किती झाला आणि तोटा किती झाला याचा हिशोब करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहतो जमा खर्च म्हणजे काय, टेरिस ताळेबंद. म्हणजे थोडक्यात आपण तुम्ही एस मध्ये अभ्यासलं असेल की येणारं आणि जाणारं म्हणजे दरवर्षी अर्थसंकल्प मांडला जातो. राज्याचा असेल, देशाचा असेल किंवा आपल्या कॉर्पोरेशनचा असेल, सुरत महानगरपालिकेचा असेल. तर त्याच्यात आलेली रक्कम आणि खर्च झालेली रक्कम जी आहे तो म्हणजे जमा खर्च. तर हा जो जमा खर्च जो आहे हा ज्या वेळेस केला जाईल मग त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण जो जमा खर्च आहे, आलेला पैसा किती, त्याच्यातला खर्च किती झाला, शिल्लक किती राहिला, हे आपल्याला केव्हा कळतं, ज्यावेळेस आपण तो जमा खर्च करतो, हिशोब करतो त्यावेळेस. म्हणजे आईने तुम्हाला 50 रुपये दिले, दुकानावर पाठवलं आणि सांगितलं की ह्या वस्तू घेऊन या. मग आल्यानंतर आपण आईला हिशोब देतो, ही वस्तू 10ची, ही 5ची, ही 15ची आणि ही 12ची. मग किती उरले, 42 रुपये झाले, 8 रुपये. तो काय झालेला आहे, आपला हिशोब आहे. असा हिशोब आपण देत असतो. तसंच स्वातंत्र्याचा देखील हिशोब जो आहे, जमा खर्च जो आहे तो मांडणं गरजेचं आहे. एवढे वर्ष झाल्यानंतर देखील देशाची परिस्थिती कशी आहे त्याचं विदारक असं चित्रण जे आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आपण कविवर्य मंगेश पाडगावकर जे आहेत त्यांच्या ज्या कविता आहेत त्या प्रामुख्याने निसर्गविषयक आणि तुमच्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे प्रेम. तर प्रेमविषयक जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवांची ओळख जी आहे ते आपल्याला मंगेश पाडगावकर यांच्या कवितांच्या माध्यमातून होत असते. पण सलाम हा जो काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत, मग जातीय दंगली असतील, विविध आंदोलनं असतील, तर त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आजचं राजकारण जे आहे त्या राजकारणाचं बदलतं रूप, समाजाची ढासळत जाणारी जी मूल्य व्यवस्था आहे ती, या गोष्टींवर मंगेश पाडगावकर यांनी या कवितेच्या माध्यमातून भाषण केलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की जे राजकीय नेते आहेत, म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ते नाही, पण त्यानंतर जी राजकीय परिस्थिती आहे, जे राजकीय नेते आहेत, तर त्या राजकीय नेत्यांनी खरोखर जनतेसाठी काय केले आहे
की स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे. म्हणजे आपण पाहतो की भ्रष्टाचाराचे मोठमोठे स्कॅम जे आहेत, प्रकरणं जे आहेत, स्कॅन्डल जे आहेत, ती बाहेर येताना आपल्याला दिसून येतात. आणि हा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार किती फोफावतो आहे म्हणजे अक्षरशः आपल्याला लिहिता येणार नाहीत एवढ्या आकड्यांचे भ्रष्टाचार जे आहेत, अब्जावधी कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार जे आहेत ते भ्रष्टाचार झालेले आहेत. आणि मग कवी मंगेश पाडगावकर या कवितेच्या माध्यमातून हेच सांगतात की नेमका फायदा कुणाचा, जनतेचा की नेत्यांचा? हे जे आहे हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्यांनी या कवितेच्या माध्यमातून विचारलेले आहेत. भारतीय जे राजकारण आहे त्या राजकारणाचा स्वार्थी चेहरा या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे दाखवलेला आहे. आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ही कविता पूर्णपणे लागू होते. म्हणजे आपण पाहतो की राजकारणात समाजात दांभिकता जो आहे तो दांभिकता जे आहे त्या दांभिकतेवर पाडगावकर टीका करताना दिसतात. कधी ते उपहासात्मक किंवा विडंबनातून म्हणजे विनोदाच्या माध्यमातून त्यांनी ही टीका जी आहे ती टीका केलेली आहे. आणि खरं तर या कवितेमध्ये आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर प्रत्यक्षात आता आपण ही जी कविता आहे ही कविता अभ्यासणार आहोत. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा. पहिल्या ज्या दोन ओळी आहेत त्या दोन ओळीमध्येच कवी विचारतात की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा. आज जवळजवळ भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे दिवस झाले, पण स्वातंत्र्याचा जमा खर्च जसा आपण आर्थिक ताळेबंद जो आहे, आर्थिक जमा खर्च जो आहे तो दरवर्षी मांडतो, तसा स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरी आजपर्यंत स्वातंत्र्याचा जमा खर्च मांडलेला आहे का? नाही मांडला गेलेला आहे. मग हा जो स्वातंत्र्याचा जमा खर्च आहे तो कधी मागणार आहात? जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा. उंच प्रासाद, जाब म्हणजे काय? उत्तर. उंच प्रासाद, प्रासाद म्हणजे काय? राजवाडा, घरं. आज आपण पाहतो आपल्याला सहज सोशल मीडिया असेल किंवा टी व्हीच्या माध्यमातून कळतं की मोठमोठे प्रासाद जे आहेत, राजकारणी जे लोक आहेत त्या राजकारणी लोकांची मोठमोठी घरं जी आहेत ती घरं बांधली गेलेली आहेत. आणि मग ही जी घरं आहेत या घरांचा जाब जो आहे तो जाब आपण केव्हा मागणार आहात? त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर केव्हा मागणार आहात? कारण आज आपण पाहतो की जनतेला देखील काही पडलेली नाही आणि राजकीय नेते जे आहेत त्या राजकीय नेत्यांना देखील काय पडलेले आहे का? नाही पडलेले आहे. जनता देखील त्यांचे पाहतं. म्हणजे सार्वजनिक मालमत्ता जी आहे त्या सार्वजनिक मालमत्तेकडे जायला वेळ कोणाला आहे? आपण सहज म्हणतो की बरेच लोक मतदान करत नाहीत. का करत नाहीत? आपल्याला काय करायचं आहे? देशाचा कुठं विकास होणार आहे? आणि ज्या वेळेस एवढ्या मोठ्या लोकशाहीवादी देशामध्ये मतदानाचं प्रमाण जे आहे ते किती राहतं? 50-55, जास्तीत जास्त 60% मतदान होतं. म्हणजे आजही 40% लोक जे आहेत ते लोक मतदान करत नाही. आणि त्याच्यामुळे मग वारंवार तेच जे लोक आहेत तेच लोक म्हणजे लोकशाही नावाला राहिलेली आहे. खरं पाहायला गेलं तर काय आहे, राजेशाही पद्धत जी आहे त्या पद्धतीने जास्त राजकारण चालू आहे. तेच लोक जे आहेत तेच लोक परत पदावर येत असतात किंवा त्यांची मुलं, त्यांचे इतर नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकांना जी पदं आहेत ती पदं मिळत असतात. आणि मग कवी तेच म्हणतं की तुम्हाला राग कधी येईल, संताप कधी येईल, ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींचा हिशोब जो आहे तो हिशोब मांडला गेलेला पाहिजे. आणि सर्वांनी त्याची मागणी जी आहे ती मागणी केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण हा हिशोब जो आहे हा हिशोब विचारणार नाहीत तोपर्यंत काय होईल? याच गोष्टी ज्या आहेत ह्याच गोष्टी चालत राहतील. परत तेच आहे तसंच होईल. आणि या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींची मागणी जी आहे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत राजकीय लोक देखील आपल्याला उत्तरं जी आहेत ती उत्तरं देणार नाहीत. त्यासाठी स्वातंत्र्याचा जमा खर्च जो आहे तो जमा खर्च लोकांनी त्यांच्याकडे मागितला पाहिजे. तसेच उंच प्रासाद जे आहेत, एवढे मोठे राजप्रसाद जे आहेत, राजवाडे जे आहेत, मोठी घरं जी आहेत ती तुम्ही कशी निर्माण केली? तुमचं उत्पन्नाचं साधन काय? ह्या गोष्टी देखील आपण राजकीय लोकांना विचारला पाहिजे. जोपर्यंत आपण जागृत होत नाही, जोपर्यंत आपण ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी विचारत नाहीत तोपर्यंत देशाचा जो विचार आहे तो विकास जो आहे तो विकास होईल असं वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी घडणं गरजेचं आहे. या गोष्टींवर विचार जो आहे तो विचार केला गेला पाहिजे. आणि हेच जे आहे हेच त्यांनी याच्या माध्यमातून सांगितलेलं. धूर्त शोषकांच्या होठी घोष संस्कृतीचा
चूड इथे या ढोंगाला लागणार केव्हा. बघा, धूर्त, शोषक. धूर्त म्हणजे काय? लबाड. शोषक म्हणजे काय? शोषण करणारे. आणि मग या लोकांच्या ओठावर काय आहे? संस्कृतीचा घोष आहे. म्हणजे आज आपण पाहतो जातीपातीचं, धर्मांचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि हे लोक जे आहेत धूर्त आहेत. म्हणजे हे आपल्याला वेगळं सांगतात आणि ते वेगळं सांगतात. म्हणजे आता आपण बरेच पाहतो दहशतवादी संघटनेत बरेचसे लोक जे आहेत, मुलं जे आहेत, तरुण जे आहेत, ते सामील होतात. त्या संघटनेचा जो प्रमुख आहे, वास्तविक जर पाहायला गेलं तर त्यांची मुलं कुठं आहेत? ते इंग्लंड अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना आपल्याला दिसून येत आहे. आणि सर्वसामान्य जी माणसं आहेत त्या माणसांना धर्माच्या नावावर भडकवण्याचं कार्य जे आहे ते कार्य हे लोक करत आहेत. आणि म्हणून ह्या लोकांच्या ओटी संस्कृतीचा घोष आहे. लोकांची दिशाभूल जी आहे ते दिशाभूल करतात, जातीय दंगली घडवतात आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होईल हे पाहिलं जातं. आणि म्हणून आपण पाहतो आज देखील विकासाचं राजकारण न होता जातीपातीचं राजकारण होत आहे. आणि हे जातीपातीचं राजकारण जे आहे हे थांबलं पाहिजे. कारण यांचं जे ढोंग आहे या ढोंगाला आग जी आहे, आग लावली पाहिजे. किंवा चूड लावणे म्हणजे काय? वाक्प्रचार आहे, नष्ट होणे किंवा नष्ट करणे. मग हे ढोंग जे आहे हे नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहतो अन्योक्ती कविता आपण अभ्यासली, त्याच्यात बकुळ्योक्ती पाहिलं, तो बगळा कसा ढोंगी आहे, एका पायावर उभा आहे डोळे मिटून. लोकांना वाटतं की हा जणू काय ते तपस्वी आहे, साधू आहे, असं लोकांना वाटतं. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष त्यांना पाहायला गेलं तर ते काय आहे? तो बगळा त्या माशांना फसवण्यासाठी उभा आहे. तसं या राजकीय लोकांचं झालेलं आहे. आणि यांचं ढोंग जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, जातीपातीच्या भिंती जोपर्यंत आपण तोडत नाही, तोपर्यंत आपल्या देशाचा विकास जो आहे तो विकास होणार नाही. कारण एवढ्या वर्षानंतर देखील आपण काय करतो? जातीपातीचं पाहतो. हा माझ्या जातीचा, म्हणजे उमेदवारी जी आहे, तिकीट जे आहे ते उमेदवारी देताना काय पाहिलं जातं? जात कोणती आहे, म्हणजे हा मतदारसंघात कोणत्या जातीचं प्राबल्य आहे, आणि ते पाहून त्या जातीचा उमेदवार जो आहे तो जातीचा उमेदवार त्यांना दिला जातो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. कारण संस्कृतीचं पालन करताना आपण पाहतो की राजकीय लोक आपल्याला अजिबात दिसत नाहीत. राजकीय लोक संस्कृतीचं पालन करताना दिसत नाही, पण ती संस्कृती जी आहे ती संस्कृती ते आपल्याला सांगत असतात. आणि हेच जे आहे हे आपल्याला कुठंतरी थांबवायचं आहे. आणि त्यासाठी स्वातंत्र्याचा जमा खर्च जो आहे तो जमा खर्च आपल्याला मागायचा आहे. तो मागितल्याशिवाय आपला विकास होणं शक्य नाही. विलायती वेशांमधली भुंकतात पुत्री, मानसास माणूस इथे मानणार केव्हा. बघा, विलायती वेश. विलायती म्हणजे पाश्चात्य, पश्चिमात्य, परदेशी जो वेश आहे, कपडे जे आहेत. आता आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण जे आहे ते आक्रमण झालेलं आहे. आणि हे जे आहे हे आक्रमण जे आहे ते आपल्या संस्कृतीसाठी मारक आहे. कारण विलायती परिणाम जो आहे, म्हणजे इंग्रज गेले पण त्यांच्या चालीरीती ज्या आहेत त्या चालीरीती ते आजही टाकून गेलेले आहेत. आणि म्हणून कवी पुढे म्हणतात की विलायशी वेशांमधली भुंकतात कुंत्री, म्हणजे त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे? विलायती वेशामधली कुत्र्याची उपमा जी आहे ती उपमा दिलेली आहे. कारण आज माणसाला माणूस मानलं गेलेलं नाही, माणसाला माणूस मानत नाही. आपण पाहतो की बरेच लोक जे आहेत, काही लोकांना एक वेळचं अन्न मिळत नाही, आणि काही लोक जे आहेत ते आपल्या कुत्र्यांवर लाखो रुपये खर्च जो आहे तो खर्च करतात. मग कुत्र्यांसाठी आंघोळीचा साबण, शॅम्पू, त्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ, बिस्किट्स. इथं गरीब कुटुंबातल्या मुलांना एक वेळचं जेवण मिळत नाही. आणि ही लोक जी आहेत आपल्या कुत्र्यांवर अवास्तव खर्च जो आहे खर्च करतात. म्हणजे आपण पाहतो की आजही बरेचसे लोक जे आहेत त्या लोकांना एक वेळचं अन्न मिळत नाही, तर ते लोक जे आहेत ते लोक एका वेळच्या अन्नासाठी तरसतात. पण इथं कुत्री जे आहेत ते कुत्र्यांना गाड्यांमधून फिरवलं जातं. त्यांना रंगीबेरंगी पट्टे त्यांच्या गळ्यात बांधून त्यांना सकाळी संध्याकाळी फिरवणाऱ्यांची संख्या जी आहे ती संख्या आपण पाहत असतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की माणसाला माणूस मानलं गेलं पाहिजे. जो माणूस आहे त्या माणसाला जर माणूस मानलं नाही तर काय होईल? काय होईल? माणसातलं माणूस पण चाललं गेलेलं आहे. आपण पाहतो माणुसकी हरवली. माणुसकी म्हणजे नेमकं काय असतं?
कारण कोणालाही कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मनुष्य जो आहे तो मनुष्य कुणाकडेही लक्ष जे आहे ते लक्ष द्यायला तयार होत नाही आणि त्याच्यामुळे झालेलं काय आहे की माणुसकी जी आहे ती नाहीशी होत चाललेली आहे. म्हणजे कुणाला पाणी देखील कोणी विचारत नाही. पूर्वीच्या काळी कसं व्यवस्थित आदरातिथ्य जे आहे आदरातिथ्य व्हायचं, पण आजची गोष्ट अशी आहे की माणसातलं माणूसपण जे आहे ते माणूसपण हरवलेलं आहे. आणि हीच जी आहे हीच शोकांतिका जी आहे कवी या दोन ओळीतून व्यक्त करतात. ते म्हणतात की कुत्र्याला देखील किंमत आहे पण माणसाला किंमत जी आहे ती किंमत नाही. आणि हेच जे आहे हीच दरी जी आहे ती दरी आपल्याला मिटवायची आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी स्वातंत्र्याचा जमा खर्च जो आहे घाम ओतुनी जो पिकवी मळे अमृताचे दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा. बघा, घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा. घाम ओतणे म्हणजे कोण? आपल्या लक्षात येऊन जातं की शेतकरी. जे आपण शेतकरी कुटुंबातले आहोत, आपल्याला कोणीतरी नातेवाईक जे आहेत ते शेती करतात आणि शेतकरी जो आहे तो घाम ओतून अमृताचे मळे पिकवतो. म्हणजे काय पिकवतो? धान्य पिकवतो. कारण अमृत काय काम करायचं? म्हणजे असं म्हटलं जातं की अमृत जे आहे ते जीवन देण्याचं काम करायचं. आज आपलं जीवन कशावर आहे? धान्यावर आहे. धनधान्य जे आहे म्हणजे आपण भाकरी खातो, पोळी खातो, तर ते धान्यापासून. आणि हे धान्य पिकवतो कोण? शेतकरी. तो आपल्या घामाने पिकवतो. पावसावर तर असतंच, पण शेतकरी आपला घाम देखील त्या पाण्यासोबत गाडत असतो. आणि आज देखील त्याच्या झोपडीत दिवा लागलेला नाही. दिवा लागलेला नाही म्हणजे काय? त्याचं जीवन सुखाचं झालेलं आहे का? नाही. आपण पाहतो आहोत की आता बरेचसे लोक जे आहेत, शेतकऱ्यांची बरीचशी आंदोलनं होतात. आता देखील आंदोलन चाललेलं आहे. आणि शेतकरी जो आहे म्हणजे शेतकरी जे कमवतो त्याला भाव मिळतो का? नाही मिळत. कारण आजपासून 2 महिन्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं, कांदा 100 रुपये किलो होता. आता कांद्याचे भाव काय आहेत? कमी झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न निघतं त्यावेळेस काय होतं? भाव कमी होतात. भाजीपाल्यांचे भाव भरपूर कमी होतात. साधारणतः या महिन्यांमध्ये थंडीमध्ये बरेचसे भाव कमी होतात. म्हणजे वाटाणा जो 80-90 रुपये किलो होता आज तो 15-20 रुपये किलोवर येऊन गेलेला आहे. कोबी जी 80-90 रुपये किलो होती ती 10 रुपये किलो मिळते आहे. म्हणजे काय आहे? शेतकऱ्याचा मोबदला निघतो आहे का? नाही. कापूस पिकवतो, कापसाला जो काही खर्च लागतो तो खर्च तरी शेतकऱ्याचा निघतो का? नाही निघत. कारण शेतकरी जो पैसा टाकतो त्या पैशाची त्याचं जे उत्पन्न घेतो त्या उत्पन्नाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला आहे का? नाही. तो होऊन जातो आणि बाजारात व्यापारी त्याची किंमत ठरवत असतात. त्याच्यामुळे काय आहे? शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये आज देखील दिवा लागलेला नाही. म्हणजे त्याचं जीवन जे आहे ते जीवन आज देखील सुखाचं झालेलं नाही. आणि जोपर्यंत ते शेतकरी सदन होत नाही, शेतकऱ्याचं जीवन सुखाचं होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर देखील या देशामध्ये शेतकरी कष्टकरी जो आहे तो कष्टकरी आजही हलाखीचं जीवन जे आहे ते हलाखीचं जीवन जगत आहे. आणि हे जीवन जगत असताना काय आहे? तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे हाल असतील. त्याच्या अंगावर नवे कपडे नाही, कोणते सण समारंभ जे आहे ते समारंभ साजरे करणे नाही, कधी त्याची दिवाळी नाही, कधी त्याची होळी नाही. अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या त्याला आहेत. आणि जोपर्यंत त्याच्या जीवन सुखाचं होत नाही तोपर्यंत खरोखर आपण स्वतंत्र झालेलो आहोत असं मानता येणार नाही. आजही लोक म्हणतात की यापेक्षा पारतंत्र्यात जगलेलं बरं होतं. म्हणजे पूर्वीचा काळ जो आहे तो काळ यापेक्षा चांगला होता. आणि हे जे आहे हेच आज आपल्याला चित्र दिसून येतं. ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत, शेतकऱ्यांची आंदोलनं जी आहेत ते आंदोलनं होताना दिसून आपल्याला येत आहेत. आणि जेव्हा तो शेतकरी खरोखर सुखी होईल त्याच वेळेस स्वातंत्र्य मिळाल्याचं समाधान जे आहे ते समाधान लाभणार आहे असं कवी या ठिकाणी म्हणतात. प्राक्तनात अस्पृश्यांच्या छळाचीच गाथा, आग आंधळ्या धर्माला लागणार केव्हा. बघा, प्राक्तन म्हणजे काय? नशीब. मग नशीब कोणाचं? तर अस्पृश्यांचं. अस्पृश्य म्हणजे काय? समाजातील अगदी खालचा वर्ग की ज्याची इतर वर्गांकडून पूर्वी पिळवणूक केली जायची. स्वातंत्र्यपूर्व जो काळ आहे त्या काळात या लोकांची पिळवणूक व्हायची. अस्पृश्य म्हणजे काय? स्पृश्य म्हणजे स्पर्श, ज्याचा स्पर्श देखील जो आहे चालायचा नाही. स्पर्शच काय? सावली देखील चालायची नाही. म्हणजे आपण डॉक्टर आंबेडकरांचं वाचतो तर शाळेच्या बाहेर म्हणजे एवढं शिकलेला मनुष्य जो आहे
त्यांनी शिक्षण कसं घेतलं? शाळेच्या बाहेर घेतलं आणि त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचं फळ जे आहे आज अस्पृश्य जे होते त्या लोकांना मिळालेला आहे, की जो समाजातला खालचा वर्ग होता त्या वर्गांची पिळवणूक केली जायचं आणि ते दुःख आंबेडकरांनी भोगलं. डॉक्टर आंबेडकर यांनी ते दुःख जे आहे ते दुःख भोगलं आणि त्या दुःखावर त्यांनी राज्यघटना लिहिताना विचार केला की समाजातला स्पृश्य अस्पृश्य भेद जो आहे तो भेद बदलला पाहिजे. म्हणजे आज आपण पाहतो की आता जो समाज आहे समाजाच्या विचारसरणीत फरक पडलेला आहे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही. नाहीतर पूर्वी अस्पृश्य लोक रस्त्याने चालायचे की काट्याचं पेटं जे आहे ते पेटं त्यांच्या पाठीमागे बांधले जायचे, म्हणजे त्यांची पावलं देखील जमिनीवर पडू नये, ती पुसली जावीत. थुंकण्यासाठी त्यांना मडकं जे आहे ते मडकं सोबत बाळगावं लागायचं. असे ते अस्पृश्य लोक आहेत. तर यांच्या नशिबात काय होती? छळाचीच गाथा होती. सतत त्यांचा छळ जो आहे तो छळ केला जायचा आणि मग शेवटी आपण एका धर्माचे एका जातीचे आणि मग या ज्या चालीरीती आहेत जुन्या चालीरीतींना कंटाळून वेगळे पंथ धर्म निर्माण झाले आणि बौद्ध धर्म जो आहे तो त्यापैकी एक आहे की हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट चालीरीती आहेत प्रथा परंपरा आहेत त्या प्रथा परंपरांचा बीज जो आहे तो भगवान गौतम बुद्धांना झालेला होता आणि मग ते सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले आणि बौद्ध धर्म त्यांनी वेगळा स्थापन केला आणि कालांतराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांना ते विचार पटले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आज आपण पाहतो की बरेचसे बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते देखील बौद्ध धर्मामध्ये सामील झालेले आहेत. पण आज पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. जातीपातीतला हा जो भेद आहे कुठेतरी नष्ट झालेला आहे. लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला एवढ्या प्रमाणात ते दिसत नाही, पण थोड्याफार प्रमाणात लोकांची मानसिकता जी आहे विचारशक्ती जी आहे ती विचारशक्ती त्याच पद्धतीची आहे. म्हणून आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी ऑनर किलिंग सारखे प्रकार जे आहेत ते प्रकार याच वादातून होत असतात. किंवा आजही काही भाग असा आहे देशामध्ये की त्या ठिकाणी या लोकांना आज देखील पूर्वीसारखीच छळाची वागणूक जी आहे ती वागणूक दिली जाते आहे आणि कवी याच्यावर राग व्यक्त करतात आणि कवी म्हणतात की हा जो आंधळा धर्म आहे या आंधळ्या धर्माला आग लागली पाहिजे. कारण जोपर्यंत याला आग लागत नाही धर्मातल्या ज्या बुरसाटलेल्या ज्या विचार आहेत प्रवृत्ती आहेत त्या जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य झालो आहोत असे आपल्याला वाटणार नाही. म्हणून जातीपाती स्पृश्य अस्पृश्य हा जो भेदभाव आहे हा कुठेतरी नष्ट जो आहे नष्ट केला पाहिजे. हा नष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपल्याला लाभलेलं आहे असं म्हणता येणार नाही. इथे पडे सत्तेभोवती कडे भ्रष्टतेचे काजळी दिव्या भोवत्याची झाडणार केव्हा. बघा खऱ्या अर्थानं आजची राजकीय परिस्थितीसाठी हे जे आहे या गोष्टी पूर्णपणे लागू पडतात. बघा इथे काय झालेलं आहे सत्तेभोवती कडे पडलेले आहे. कशाचे आहे? भ्रष्टाचाराचे कड जे आहे ते कडं पडलेलं आहे. म्हणजे सत्ता आली म्हणजे भ्रष्टाचार होता. आपण पाहतो की राजकीय जे पुढारी आहेत निवडणुकी आल्या. बघा आता निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेलं आहे. आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती जाहीर करावी असा एक नियम आहे. तुम्ही जर पाहिलं तर राजकीय लोक जे आहेत त्या राजकीय लोकांची निवडणुकीला उभं राहतानाची जी काही त्यांची संपत्ती आहे त्या संपत्तीत 5 वर्षात अनेक पटींनी वाढ झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर सत्ता जी आहे त्या सत्तेभोवती भ्रष्टाचाराचं कडं जे आहे ते कडं निर्माण झालेलं आहे आणि एक प्रकारची काजळी जी आहे ती काजळी आलेली आहे. काजळी म्हणजे काय? पूर्वी दिवे वापरले जायचे कंदील. आताही आपण घरात दिवा लावतो. दिवा ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी असं भिंत असेल किंवा इतर काय असेल तर त्याला काळा भाग जो आहे काळे असे डाग जे आहेत ते पडतात. तसं तो जो दिवा आहे दिवा लावल्यानंतर त्याला काजळी यायची. काजळी यायची म्हणजे काय यायचं तर तो जो धूर आहे त्या धुरामुळे तो काच जो आहे ती पूर्णपणे काळी व्हायची आणि ती काळी झाल्यानंतर काय होतं प्रकाश पडतो का? नाही पडत. कारण काच जो आहे त्या काचेच्या द्वारे प्रकाश जो आहे तो प्रकाश बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळे जोपर्यंत ती काजळी पुसली जात नाही म्हणून दर दिवशी कंदील जो आहे तो कंदील पुसला जायचा. आपण पाहतो आपल्याला कंदिलाच्या प्रकाशात नावाचा जो पाठ आहे त्या पाठामध्ये कवी जे आहेत कवींनी
सॉरी लेखक जे आहेत कंदिलाच्या प्रकाशात नवीला पाठ होता बघा वामन चोरगडे यांचा, तर त्याच्यात या दिवाचा उल्लेख आलेला आहे. दिवे पुसण्यासाठी म्हणजे तेल जळे संकटकडे आणि दिवे लावल्यानंतर लक्ष्मीचं आगमन का होतं हे दिलेलं आहे. त्या ठिकाणी लेखक वामन चोरगडे म्हणतात की कंदिलाची काच जी आहे, ज्याला जे पायली म्हणायची, ती काच पुसत असताना काच पुसल्यानंतरच प्रकाश जास्त पडायचा आणि मग सत्यभोवती ते भ्रष्टाचाराचे कडे जे आहे ते कसं झालेलं आहे, दिव्याभोवती ज्या पद्धतीने काजळी येते त्या पद्धतीने झालेलं आहे. आणि जोपर्यंत ती काजळी आपण साफ करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रकाश मिळतो का? नाही मिळत. आणि जोपर्यंत आपल्याला प्रकाश मिळत नाही तोपर्यंत आपण कामं जे आहे ते व्यवस्थित करू शकतो का? नाही करू शकत. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की दिव्याभोवतीची ही काजळी झाडणार, किंवा ही काजळी म्हणजे कोणती? भ्रष्टाचाराची जी काजळी सत्तेभोवती झालेली आहे. सत्ताकारण जे आहे ते भ्रष्टाचारासाठीच केलं जातं. पूर्वीची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती जी आहे ती राजकीय परिस्थिती आपल्याला बदलताना दिसून येते. आणि म्हणून कवी म्हणतात जोपर्यंत या दिव्याभोवतीची काजळी झाडली जाणार नाही तोपर्यंत विकास होईल का? नाही होणार. त्यासाठी किती काळ बघत बसावे भ्रष्टाचाराच्या घोषणांचे भास ये भ्रमाचे सारे होणार घेऊ. बघा कवितेचा शेवट करताना म्हणतात की किती काळ आपण बघत बसावे फुगे घोषणांचे. फुगे काय काय असतात? फुग्यांमध्ये आपण हवा भरतो. जेवढी हवा भरली तेवढा काय होतो? फुगा फुगतो. जेवढी आपण त्याच्यात जास्त हवा भरली तेवढा काय होतो? तो मोठा होतो. पण काय होतं? त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा तो मोठा झाला तर काय होतो? फुगा फुटतो. किंवा फुग्याला जर टाचणी टोचली तर काय होतं? फुगा फुटतो. तसं या घोषणांचं आहे. निवडणुकीच्या वेळेस राजकीय पक्ष ज्या घोषणा देतात त्या कशा आहेत? फुग्यांसारख्या आहेत. भरपूर देतात, भरपूर सांगतात, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही भारताचा असा विकास करू, तुमच्या भागाचा असा विकास करू, या जातीला हे देऊ, त्या जातीला ते देऊ, अशा अनेक घोषणा ज्या आहेत त्या घोषणा निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. प्रत्यक्षात त्या पूर्ण होतात का? नाही होत. का होत नाही? कारण ते घोषणांचे फुगे असतात आणि फुग्यांना आपण माहिती आहे किती तुम्ही त्याला सांभाळा, फुगा जास्त दिवस टिकतो का? नाही, तो फुटतोच. त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर फुगा जो आहे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हवा जर भरली तरी तो फुटणार आहे, किंवा तुम्ही व्यवस्थित जरी हवा भरली त्याला जर तुम्ही ठेवून दिला तरी 2-4 दिवसात फुगा जो आहे तो फुगा फुटणारच आहे. अगदी त्या पद्धतीने या घोषणांचं आहे. प्रत्यक्षात 100 घोषणा दिली तर त्यापैकी एखाद दुसरी पूर्ण होते. 99 घोषणा ज्या आहेत त्या फक्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आहेत. लोक आकर्षित झाले की मतं देतात आणि 5 वर्ष लोकांना सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा विसर पडतो. त्याच्यामुळे किती काळ आपण बघत बसायचं आहे? या घोषणा ज्या आहेत, ज्या घोषणा दिलेल्या आहेत, ज्या राजकीय पक्षाने दिलेल्या आहेत, त्याचा उमेदवार जर निवडून आला तो जर पुढच्या निवडणुकीत तुमच्याकडे आला तर त्याला हे विचारलं पाहिजे की बाबा रे, तू ह्या घोषणा दिलेल्या होत्या, त्याचं काय करायचं? तू एकही पूर्ण केलेली नाही. त्याच्यामुळे हे फुगे घोषणांचे बघत बसण्यापेक्षा हा जो भ्रमाचा भास आहे हा फोडणं गरजेचं आहे. मग हा भ्रमाचा भास जो आहे तो कसा फोडाल? तर याच पद्धतीने, ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस दोघं उमेदवार जे आहेत ते समोरासमोर येतात आणि डिबेट होते, चर्चा होते. त्या चर्चेच्या माध्यमातून लोक त्यांना विचारतात की तू काय केलं? तू काय करणार आहेस? तू निवडून आला तर काय करशील? तू निवडून आला होता तू काय केलं? हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही त्यांना विचाराल त्यावेळेस ह्या ज्या फसव्या घोषणा आहेत ते घोषणाबाजी राजकीय पक्ष जे आहेत ते बंद करतील. हा जो भ्रम आहे हा भ्रम दूर केला गेला पाहिजे. जोपर्यंत हा भ्रम दूर होत नाही तोपर्यंत अशाच घोषणा दिल्या जातील, असेच जाहीरनामे प्रसिद्ध केले जातील. पण प्रत्यक्ष ते जाहीरनामे जे आहेत त्या जाहीरनाम्यांची अंमलबजावणी जी आहे ती होणार नाही. जोपर्यंत आपण जागृत होत नाहीत तोपर्यंत राजकीय लोक आपली अशाच पद्धतीने फसवणूक जी आहे ती फसवणूक करतील. जमा खर्च स्वातंत्र्याच्या या कवितेच्या माध्यमातून कवींना ते सांगायचं आहे की हुशार व्हा, तुम्ही विचारा. लोकांना प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि जोपर्यंत ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं होणार नाही. त्याच्यामुळे नेमकं एवढ्या 70-75 वर्ष जे आहे त्या 70-75 वर्षामध्ये जमा खर्च स्वातंत्र्याचं मांडण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे. आता आपण लोकांना हे विचारलं पाहिजे की आजही जर आपण पाहिलं
की शेतकरी असोत, कामगार असोत, कष्टकरी असोत, अस्पृश्य असोत किंवा गरीब असोत, या लोकांना स्वतंत्र भारतात आज देखील मानाचं स्थान जे आहे ते स्थान मिळालेलं नाही. मित्रांनो, आपण पाहतो की आपले बरेचसे नातेवाईक शेतकरी आहेत, पण आजही शेतकऱ्यांच्या मुलाला किंवा जो मुलगा शेती करतो त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होतं का? नाही होत. याचा अर्थ काय आहे? आजही त्यांना मानाचं स्थान जे आहे ते मानाचं स्थान मिळालेलं नाही. जोपर्यंत त्यांना हे मानाचं स्थान मिळत नाही तोपर्यंत खरोखर देशाचा विकास होईल असं म्हणता येणार नाही. कारण का? भारत हा कृषीप्रधान देश म्हटला जातो आणि या कृषीप्रधान देशातली जर परिस्थिती अशी असेल, इथल्या शेतकऱ्याला जर मानाचं स्थान नसेल तर ते स्वातंत्र्य आहे का काही कामाचं? नाही. आणि म्हणून सर्वांनी या गोष्टीचा जाब जो आहे तो जाब आजच्या राज्यकर्त्यांना विचारला गेला पाहिजे. आणि अशा रीतीने मंगेश पाडगावकर जे आहेत त्यांनी जमा खर्च स्वातंत्र्याच्या या कवितेच्या माध्यमातून आजपर्यंतचा जो लेखाजोखा आहे, आजपर्यंत जे काही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा जो काही विकास झालेला आहे त्याचा जमा खर्च जो आहे, त्याचा हिशोब जो आहे तो हिशोब या कवितेच्या माध्यमातून